नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हीही एक CSC विहेली असाल, CSC केंद्र चालक असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. 31 डिसेंबरपूर्वी तुम्ही जर हे काम केलं नाही, तर तुमची CSC आय डी बंद होऊ शकते. तर ते महत्त्वाचं असं काय काम आहे? तर CSC विहेली यांना 31 डिसेंबरपूर्वी त्यांची CSCची KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. जे व्हीएलई हे काम करणार नाहीत, त्यांची आयडी 31 डिसेंबरनंतर बंद होऊ शकते. तर ही KYC कशी करायची? यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला ही KYC करण्यासाठी मंत्रा L1 डिव्हाइस याची आवश्यकता पडणार. मार्केटमधील ज्या जुन्या डिव्हाइस होत्या त्या आता बंद झालेल्या आहेत. फक्त तुम्हाला मंत्रा L1 डिव्हाइसच यासाठी वापरावी लागेल. मंत्रा L1 डिव्हाइसची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा टॅग प्रॉडक्टमध्ये मिळून जाईल, जेथून तुम्ही ही कमी किमतीमध्ये डिव्हाइस बाय करू शकता. चला तर मग पाहूयात की KYC कशी करायची. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला CSC लॉगिन डिजिटल सेवा पोर्टल हे पेज ओपन करायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा CSC आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर इथं तुम्हाला पाहायला मिळेल व्हीएलईची अटेंडन्स आणि मॅन्डेटरी KYC फॉर व्हीएलई अँड ऑपरेटर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता KYC फॉर CSC आय डी ऑपरेटर यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं टिक करायचं आहे, टिक मार्क करायचं आहे आणि फिंगरप्रिंट याला टिक करून स्टार्ट कॅप्चर यावरती क्लिक करायचं आहे. तुमची मंत्रा L1 डिव्हाइस जी आहे ती PCला कनेक्ट केलेली असावी. इथं तुम्ही पाहू शकता तुमचं फिंगर कॅप्चर झालेलं आहे, सक्सेस झालेलं आहे आणि इथं प्रोसेसिंग होत आहे. KYC थ्रू फिंगरप्रिंट इथं तुम्हाला पाहायला मिळेल. KYC थ्रू फिंगरप्रिंट CSC गव्हर्नन्स यामध्ये थोडासा तुम्हाला वेळ लागू शकतो. इथं पाहू शकता KYC प्रोसीड सक्सेसफुली, म्हणजे तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 31 डिसेंबरपूर्वी तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही डॅशबोर्डमध्ये पाहू शकता KYC केल्यानंतर तुम्हाला 3 महिन्याचं बायोमेट्रिक्स अटेंडन्सही द्यायचं असतं. क्वार्टरली बायोमेट्रिक्स अटेंडन्स इथं पाहू शकता. प्रत्येक 3 महिन्याला तुम्हाला बायोमेट्रिक्स उपस्थिती दर्ज करणं आवश्यक आहे. जर केली नाही तर तुमची CSC आय डी बंद होऊ शकते. याला तुम्हाला अपडेट नाऊ यावरती क्लिक करायचं आहे. परत सेम प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे. तुमचे फिंगरप्रिंटनं मंत्रा L1 डिव्हाइस तुम्हाला यूज करायची आहे आणि स्टार्ट कॅप्चर यावरती क्लिक करून तुमचा थंब घ्यायचा आहे आणि तुमची क्वार्टरली अटेंडन्स द्यायची आहे तुम्हाला बायोमेट्रिक्सनं. इथं पाहू शकता कॅप्चर सक्सेस झालेला आहे. आता या ठिकाणी पाहू शकता आपले दोन्ही नोटिफिकेशन इथून निघून गेलेले आहेत. तुम्ही परत एकदा डॅशबोर्डमध्ये चेक करा. इथील दोन्ही नोटिफिकेशन गायब झालेले आहेत, म्हणजे आपली क्वार्टरली अटेंडन्स ही झालेली आहे आणि आपली KYC प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. तुम्हाला 31 डिसेंबरपूर्वी हे काम करायचं आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमची CSC आय डी बंद होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.